श्रावण महिना म्हणजेच सनातन धर्मातील सगळ्यात पवित्र महिना। हा महिना महादेवाला समर्पित केला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, या महिन्यामध्ये महादेवाला जलाभिषेक आणि आराधना का केली जाते ते? तर या मागे आहे एक अद्भुत कथा समुद्र मंथनाची। तर गोष्ट आहे सतयुगातील। दुर्वास ऋषी जितके महान तितकेच रागीट। त्यांनी इंद्रदेवाला प्रसाद म्हणून एक सुंदर फुलांची माळ दिली। ती माळ इंद्रदेवांनी आपला हत्ती म्हणजेच ऐरावताच्या गळ्यात घातली। माळ इतकी सुगंधित आणि आकर्षक होती की मधमाशा त्याकडे आकर्षित होऊ लागल्या। त्याचा हत्तीला त्रास होऊ लागतो आणि हत्ती ती माळ फेकून देतो। या अपमानाने दुर्वास ऋषी मात्र क्रोधित होतात आणि राजा असलेल्या इंद्रदेवाला आणि सर्व देवतांना असा श्राप देतात की तुमची सर्व शक्ती क्षीण होईल आणि त्या श्रापाने खरोखरच देवतांची सर्व शक्ती संपून जाते। ही गोष्ट जेव्हा असुरांपर्यंत पोहोचते तेव्हा असुर सगळीकडे उन्माद करायला लागतात। या घटनेमुळे सर्व देवलोक काळजीमध्ये पडला आणि नेहमीप्रमाणे मदतीसाठी भगवान विष्णूंकडे गेले। भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले, यावर एक उपाय आहे, तुम्हाला मंथन करावे लागेल। ते मंथन असेल समुद्र मंथन, ज्यातून मिळालेल्या अमृतामुळे तुमचं गेलेलं वैभव आणि तुमची शक्ती तुम्हाला परत मिळेल। पण समुद्र मंथन काही सोपे नव्हते, कारण मंथनासाठी लागणारी ताकद देवांकडे राहिली नव्हती। म्हणजेच असुरांशिवाय हे मंथन होणं शक्य नव्हतं। म्हणून भगवान विष्णूंनी आपला भक्त असलेला प्रल्हादचा नातू आणि असुरांचा राजा बळी याला देवतांना सहकार्य करण्याची विनंती केली आणि बळीराजाने विष्णू भगवानांची ही विनंती मान्यही केली। क्षीरसागरामध्ये मंदराचल पर्वत उलटा ठेवला जातो आणि त्याभोवती दोरी म्हणून महादेवांच्या गळ्यात असलेल्या वासुकी नागाचा वापर केला जातो आणि समुद्र मंथन सुरू होते। समुद्र मंथनाच्या या प्रक्रियेत पहिल्यांदाच बाहेर येते ते हलाहल विष। हे विष इतके घातक आणि विनाशकारी असते की त्याच्या फक्त वाफेनेच सर्व देव, असुर, मनुष्य, पशु, पक्षी या सर्वांना श्वास घेणे सुद्धा कठीण होते। सगळे धडाधड कोसळू लागतात। सर्वत्र कोलाहल होऊन जातो। सर्व ब्रह्मांड नष्ट होते की काय अशी अवस्था होते। या भयंकर विषाचा परिणाम कमी करण्याचे सामर्थ्य सृष्टी घडवणाऱ्या ब्रह्मदेवांकडे असते। असा विचार करत सगळेजण ब्रह्मांकडे धाव घेतात। तर ब्रह्मदेवांवरही या विषाचा परिणाम झालेला दिसतो। मग मात्र नेहमीप्रमाणे जिथे सगळे उपाय संपतात तिथे शेवटचा उपाय उरतो देवांचा देव महादेव। तेव्हा सर्वजण महादेवांकडे या विषाचा परिणाम थांबवण्यासाठी विनंती करतात। महादेव हे विष गळ्यापर्यंत पितात, जे पोटातही जात नाही आणि बाहेरही राहत नाही। पण या विषामुळे महादेवांचा गळा निळा पडतो आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ असेही म्हटले जाते। महादेव हलाहल तर पिले, पण ते विष इतकं जहाल होतं की महादेवांच्या शरीराचं तापमान भयंकर वाढू लागलं। महादेव रुद्र बनू लागले। आता पुन्हा अडचण, विष कंठात ठेवलं तर महादेव रुद्र बनतायत, विष बाहेर काढलं तर ब्रह्मांड नष्ट होईल। पुन्हा सगळे चिंतेत। तेव्हा सर्वजण म्हणजेच देव, मनुष्य, दानव सर्वजण महादेवांवर जलाभिषेक करू लागले, जेणेकरून महादेवांच्या शरीराचं तापमान थंड होईल। आणि झालंही तसंच। जलाभिषेकामुळे महादेवांच्या शरीराचं तापमान कमी होत गेलं आणि महादेव जलाभिषेक करणाऱ्यांवर प्रसन्न झाले। ही घटना आहे श्रावण मासातील आणि म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवांवर जलाभिषेक करून त्यांना प्रसन्न केलं जातं। तुम्ही जलाभिषेक करण्यासाठी खांद्यावर पाणी घेऊन जाणाऱ्या कावड यात्रा नक्की पाहिल्या असतील। श्रावण महिन्यामध्ये या कावड यात्रा याच कारणामुळे निघतात। पण तुम्हाला माहिती आहे का, पहिली कावड यात्रा कुणी काढली होती ते? माहित नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तीच माहिती देणार आहे। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमचा असा कोणी मित्र आहे का ज्याची महादेवांवर अपार श्रद्धा आहे? असेल तर त्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यालाही हा व्हिडिओ शेअर करा। ओम नमः शिवाय।